नागपुर की क्राइम ब्रांच यूनिट 2 ने अंतरराज्यीय चेन स्नैचिंग के गिरोह का भांडाफोड़ किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार यह गिरोह दिल्ली से ट्रेन में नागपुर आकर चेन स्नैचिंग की घटना को अंजाम देते थे। पुलिस ने इस मामले में 3 शातिर चेन स्नैचिंग को हिरासत में लिया है। आरोपी अक्षय शर्मा उम्र 29 वर्ष, रोहित कुमार सुरेश कुमार उम्र 27 वर्ष और रोहित गुप्ता को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। पूछताछ के दौरान यूनिट 2 की टीम ने इस गिरोह से चेन स्नैचिंग के 6 और वाहन चोरी के 4 मामलों का खुलासा किया है और इस मामले में आरोपी रोहन दिल्ली निवासी फरार है, जिसकी तलाश पुलिस कर रही है। बताया जा रहा है कि यह आरोपी पेशेवर आरोपी है और इसके खिलाफ कई चेन स्नैचिंग के मामले दर्ज है। पुलिस ने आरोपियों से करीब 1,80,000 का माल बरामद किया है। फिलहाल पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच पुलिस कर रही है। 2025 फेब्रुवारीपासून आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झाले होते। रस्त्यावर ज्या महिला चालत असतील त्या एकट्या बघून टू व्हीलरवर येणे आणि त्या महिलांच्या गळ्यातील चेन ओढून जाणे आणि अशी ही मोडस टोटल ह्या गुन्ह्यामध्ये होती। आणि त्याचा तपास करत असताना आमची क्राइम ब्रांचची पूर्ण टीम, युनिट 2चं पथक, त्याचबरोबर चेन स्नॅचिंग विरोधी पथक हे काम करत होतं। त्याचबरोबर पोलीस स्टेशन धंतोलीचे पथक सुद्धा याच्यामध्ये काम करत होतं आणि संयुक्त सर्व पथकानं हे वेगवेगळे जे गुन्हे आपल्याकडे झालेले आहेत त्याचा तपास सुरू केला होता। तपास करत असताना त्या ठिकाणचे काही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले, त्याच्यावरून आरोपींचा प्राथमिकदृष्ट्या शोध घेतला। परंतु हे आरोपी जे आहेत ते नागपूर शहरातल्या रेकॉर्डवरचे आरोपी नव्हते। त्यामुळे हे आरोपी कुठून आले, काय आले, हे संपूर्ण शहरामध्ये आम्ही त्यांचा शोध घेतला। वेगवेगळे तंत्रज्ञान जे आपल्याकडे आता उपलब्ध आहे आम्ही त्याचा वापर केला आणि ते करत करत मग हे आरोपी रेल्वेनं आलेले आहेत असं आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालं। रेल्वेनं आलेले आहेत हे जेव्हा निष्पन्न झालं त्यावेळेला ती रेल्वे कुठली आहे ती शोधली। ती रेल्वे दिल्लीमधून नागपूर या मार्गावर चालणारी रेल्वे होती। वेगवेगळे आम्ही पथकं तयार केली। धंतोली पोलीस स्टेशनचं युनिट 2चं पथक आणि त्याचबरोबर चेन स्नॅचिंग विरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार त्याच्यामध्ये सहभागी होते आणि नागपूर टू दिल्ली असे सर्व रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम्ही त्या आरोपींचा शोध घेतला। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना शोधून गेल्यानंतर आम्हाला शेवटी दिल्लीमध्ये गेल्यानंतर ते पथक म्हणजे ते आरोपी रेल्वे स्टेशनवर दिसले। ते कुठून आले हे सर्व आम्ही शोधल्यानंतर मग त्यांचं दिल्लीमध्ये ह्या आरोपींच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं असं पण निष्पन्न झालं आणि शेवटी म्हणजे जवळजवळ 2 ते 3 आठवडे दिवसरात्र मेहनत करून आमचे हे सर्व पोलीस पथकाने ह्या आरोपींचा शोध घेतला। याच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। अक्षय विष्णुदत्त शर्मा, रोहित कुमार सुरेश कुमार आणि रोहित पशुपतीनाथ गुप्ता। तर ह्या आरोपींची मोडस अशी होती की रेल्वेनं ते यायचे, नागपूरमध्ये वेगवेगळे मेट्रो स्टेशन किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग केलेले असतात त्या गाड्यांचे लॉक तोडायचं, ती गाडी चोरी करायची, त्यानंतर चेन स्नॅचिंगचा गुन्हा करायचा, मग ती गाडी कुठंतरी अज्ञातस्थळी सोडून द्यायची आणि परत रेल्वेनं वापस दिल्लीला जायचे। ह्या आरोपींचे कोणत्याही प्रकारचं रेकॉर्ड नसल्यामुळे आणि त्या आरोपींचा नेमका फोटो ओळखणारं कोणी नसल्या कारणामुळे आपल्याला इथून ते दिल्लीपर्यंत वेगवेगळी पथकं स्थापन करून त्यांचा शोध घ्यावा लागला आणि तिथं अक्षय या नावाच्या आरोपीवर जवळजवळ 20 असे चेन स्नॅचिंगचे, मोबाईल स्नॅचिंगचे किंवा अन्य चोरीचे गुन्हे आहेत। रोहित कुमारवर 6 ते 7 गुन्हे आहेत। अजून पूर्ण रेकॉर्ड आपल्याला शोध घेणं सुरूच आहे, परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये ह्या आरोपींनी गुन्हे केलेले आहेत। याच्यामध्ये अजून तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यांचा शोध घेणं सुरूच आहे। परंतु एक मोठं टास्क ह्याच्यामध्ये होतं की ह्या आरोपींचा शोध घेणं, अटक करणं। काहीच आपल्याला फक्त फोटोशिवाय काहीच यांची माहिती नव्हती, परंतु आमची क्राइम ब्रांचची टीम त्याचबरोबर धंतोली पोलीस स्टेशनची टीमनं अहोरात्र हे सीसीटीव्ही बघितले आणि त्याच्यामध्ये हे सर्व आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः आमचे क्राइम ब्रांचच्या टीमकडील पोलीस निरीक्षक महेश सागडे असतील युनिट 2चे, धंतोलीच्या पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे त्यांची टीम, गजानन चांबारे API आणि विशेषतः चेन स्नॅचिंगच्या आमच्या सपोनी महिला हरडे मॅडम, PSI मनोज राऊत आणि याच्यामध्ये काम करणारे अनेक अंमलदार आहेत। त्यांनी हे सीसीटीव्ही बघण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली। महेंद्र सडमाके हेड कॉन्स्टेबल, कमलेश गणेर हेड कॉन्स्टेबल यांनी सीसीटीव्ही बघितले आणि त्याच्यावरून हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे।
आतापर्यंत आरोपींनी वापरलेल्या 3 मोटरसायकल सुद्धा जप्त केलेल्या आहेत. बाकीचा मुद्देमाल रिकव्हर करणं सुरू आहे. नाही, याच्यामध्ये आता एक नाव निष्पन्न झालेलं आहे. मूळचा वर्ध्याचा तो आरोपी आहे, पण त्याच्यामधील पुढचा तपास अजून सुरू आहे. आणि नागपूरला येणारी जी दिल्ली टू नागपूर अशी ही जी रेल्वे आहे त्याच्या रूटवर असल्या कारणामुळं त्यांनी ह्या ठिकाणी येऊन हे गुन्हे केलेले आहेत. आता ह्या रूटवर अन्य कोणत्या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत किंवा कसे याचा शोध सुरू आहे. नाही, आता तो आरोपी जो आहे, जो नाव निष्पन्न झालेला आहे आमच्याकडं, पण त्याचा आरोपीचा शोध लागल्यावरच मग हे निष्पन्न होईल की ते कसे इकडे आलेले आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये तपास झाल्याप्रमाणे ते आरोपी इथं आले आणि त्यांनी हे सगळे गुन्हे केलेले आहेत एवढं निष्पन्न झालेलं आहे आमचं.